आम्ही निष्ठेने पक्षाचे कामं करतो, पण ज्यावेळेस संधी देण्याची वेळ येते त्यावेळेस पक्ष आमच्यासोबत निष्ठा ठेवत नाही. त्यामुळं आम्ही आमच्या तिरंगा झेंड्याशी निष्ठावंत आहोत. शेवटी आम्ही पक्षाचा झेंडा सोडला आणि तिरंगा हातात घेतला आहे. सध्या आम्ही मतदारांना जागृत करतो आहे की योग्य उमेदवाराला निवडून आणा, जो तुमच्यामधला आहे, तुमच्यामध्ये काम करतो, तुमच्यासाठी धडपड करतो, त्या व्यक्तींना आणा. की आयात केलेले किंवा पक्षांनी ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना उमेदवारी देऊन तर आमच्यावर लादल्यानंतर आम्ही काय करायचं. त्यामुळं आता आम्ही आमच्यातला कोणीतरी उमेदवार पाहिजे म्हणून आम्ही तिरंगा रॅली काढली. आम्ही आज देशासाठी उतरलो आहे. हा देशाचा विषय आहे. मतदान करणं म्हणजे देश चालवणं हा एक भाग असतो. त्याच्यामुळं आम्ही जागृत करतो लोकांना की योग्य उमेदवारांना मतदान करा आणि योग्य उमेदवारांना संधी द्या. दैनिक फ्रेश न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रतिनिधी विकास सौदे, पुणे. प्रभाग 3 व 4 मध्ये तिरंगा रॅलीद्वारे पक्षनिष्ठेच्या विरोधात बंडखोरीचा संदेश. पुणे महानगरपालिका PMC सार्वत्रिक निवडणूक 2025 ते 26 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 व 4 मध्ये इच्छुक उमेदवार चंद्रकांत भास्कर जगधने यांनी पक्षाच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. त्यांनी पक्षाचा झेंडा सोडून तिरंगा हातात घेत तिरंगा रॅली काढली आहे. जगधने यांनी सांगितले, आम्ही पक्षासाठी एकनिष्ठ राहून वर्षानुवर्षे काम केले, पण संधी देण्याच्या वेळी पक्ष आमच्यावर एकनिष्ठ राहिला नाही. पक्ष पैसेवाल्या उमेदवारांना उमेदवारी देत आहे, आमच्यासारख्या खऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करत आहे. आम्ही काय करायचे, म्हणूनच आम्ही पक्ष सोडून तिरंगाचा झेंडा घेतला आहे. आज आम्ही देशासाठी उतरलोय. ते पुढे म्हणाले, मतदान हे देश चालवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आम्ही लोकांना जागृत करतोय की योग्य उमेदवाराला निवडून आणा, जो तुमच्यासाठी खरंच धडपड करेल, तुमच्या मदतीला येईल. पैसा असल्यामुळे उमेदवारी मिळते ही परिस्थिती बदलायला हवी. आमच्यातील योग्य उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे. ही तिरंगा रॅली पुणे महापालिका निवडणुकीच्या 15 जानेवारी 2026 आदी मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी काढण्यात आली आहे. जगधने यांच्या या भूमिकेमुळे प्रभाग 3 व 4 मध्ये राजकीय वातावरण तापले आहे. दैनिक फ्रेश न्यूज पुण्यातील स्थानिक निवडणुकीच्या घडामोडींचा थेट अपडेट.